नमस्कार मंडळी. यंदाच्या गौरी पूजनाचा व्लॉग मी आता बनवत आहे. तर यंदा 7व्या दिवशी गौरी आमच्या घरी आल्या होत्या. त्या कशा प्रकारे आणल्या जातात, त्यांचं पूजन कसं केलं जातं आणि संध्याकाळी त्यांचं विसर्जन कसं केलं जातं हे या ब्लॉगमध्ये मी शूट केलं आहे. आमच्या घरी सकाळी गौरी येतात आणि संध्याकाळी जातात. ॲक्च्युली तो गौरी विसर्जनाचा दिवस असतो. काही ठिकाणी 3 दिवस गौरी पूजनाचा कार्यक्रम चालतो. गौरी आवाहन, गौरी पूजन आणि गौरी विसर्जन. परंतु आमच्याकडे फक्त शेवटच्या दिवशी गौरी विसर्जनाच्या दिवशी गौरी आणल्या जातात. तर आता प्रत्येक घरातील महिला विहीर आहे वाड्यामध्ये, त्या विहिरीकडे गौरी आणण्यासाठी आलेले आहेत. आणि जे पाणी असतं विहिरीतील ते घटामध्ये भरलं जातं आणि गौरीचं आवाहन केलं जातं. तर इथे बघा पाणी भरलं जातं आहे आणि सगळ्यांच्या घटामध्ये पाणी भरल्यानंतर इथून गौरी घेऊन महिला आपापल्या घरी जातात. इथे पाणी भरल्यानंतर त्यांचं पूजन करतात. आता गौरी पूजन झालेलं आहे विहिरीच्या ठिकाणी आणि आता घरामध्ये गौरी पूजनासाठी गौरी घेऊन सर्व महिला निघाल्या आहेत. बेल वाजवली जाते, म्हणजे गौरीचा एक प्रकारे जागर केला जातो. आता सर्व महिला गौरी आपापल्या घरी घेऊन जात आहेत. आता आमच्या घरी मम्मी गौरी घेऊन आलेली आहे आणि इथून गेटमधून प्रवेश करते. त्यानंतर हळदीच्या पावलांनी गौरीचं घरात आवाहन केलं जातं. हळदीची बोटे लावली जातात, त्यावरून चालत येऊन गौरीचं आवाहन केलं जातं. गौरी घरात घेतली जाते. गौरी आणताना महिला तोंडामध्ये पाणी ठेवतात, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा डिस्टर्बन्स, आवाज होता कामा नये यासाठी, आणि गौरी पूजल्या जातात. आता गौरी ठेवत आहेत जाग्यावर. आता ती गौरी सजवली जाईल आणि अशा प्रकारे गौरी आता सजवलेली आहे आणि गौरीचं पूजन झालेलं आहे. विसर्जनाची वेळ आलेली आहे. मम्मी
गौरी हलवत आहे आणि विसर्जन झालेलं आहे. आता इथून गौरी घेऊन परत विहिरीवरती नेल्या जातील. त्या ठिकाणी सर्व महिला परत एकत्र होतील. त्यांचं परत तिथे उत्तरपूजन म्हणतात, ते उत्तरपूजा होईल आणि गौरी विसर्जित केल्या जातील. यावेळी माटोळीला बांधलेलं जे सामान असतं ते पण या ठिकाणी विसर्जित केलं जातं. आता इथे उत्तरपूजन चालू आहे आणि यावेळी या दिवशी भाजी चपाती बनवली जाते. भाजी, भाकरी, नाचणीची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा गव्हाची चपाती बनवली जाते आणि भाजी बनवली जाते. भाजीमध्ये 5 पेक्षा जास्त भाज्यांचा समावेश केला जातो, पालेभाज्यांचा, आणि ती वाटली जाते.